करते सेवार आमचे गणपती देवा मागे करते सेवार आमचे गणपती देवा देवाचा कार्यक्रम आपला होता. आज इथे आम्ही करंजीला पागीपाडा इथे हनुमान मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. तिथे आज नागपंचमी आहे. ते नागपंचमीच्या दिवसाला आम्ही इथे दर्शन घेतलं आहे हनुमानाचं. आणि इथून शेगवा किल्ला सांगितलं करंजीला त्या गडावर आम्ही चढणार आहे. इथं आम्ही करंजीला पागीपाडा इथे हनुमानाच्या मंदिराचे दर्शन घेतलं आणि आता शेगवा किल्ल्यावर आम्ही निघणार आहे. चला शेगवा किल्ल्यावर. गडावरती रस्ता आहे, पागीपाड्यावरून येतो आणि उसरवऱ्यावरून पण येता येतं. गड चला. लांब दिसतं ते कवळाचा डॅम सुद्धा पण दिसतो इकडून. कवळाचा डॅम आणि इकडनं तर हा कुंझाचा डॅम सुद्धा दिसतो पूर्वे साईडला. आणि ह्या इकडनं कण्हेरी डोंगर. हा किती निसर्ग चांगला आहे, बघण्यासारखा आहे. शेगवा किल्ल्यावरती एकदम इथं विहिरी आहेत, ते पुढे तुम्हाला दाखवत आहे आम्ही. पुढे विहिरी आहेत, भरपूर पाणी पिण्यासारखं. आणि शिवमंदिरसुद्धा आहे, भरपूर पाणी आहे. ही पहिली विहीर आणि तिकडे इथं दुसरी विहीर आहे. भरपूर पाणी याच्यात एकदम चांगलं आहे, शुद्ध पाणी, पिण्यासारखं पाणी आहे. आता तिकडनं तिसरी विहीर, त्याच्यात पण भरपूर पाणी आहे. आणि पुढे ते चांगले विहीर तिथं तर पाणी भरपूर पितात. आणि ही तिसरी विहीर इकडं लागते. ह्याच्यात पाणी कमी आहे, ह्याच्यामध्ये पाणी कमी आहे. हे बघू शकता ते कसं दिसतं. ते इथं सांग कळाला होते असं करून सांगतात वडील लोक. राजा महाराज असं होते ना, तेव्हा कळीला होते. जे कोणी गुन्हे काही केले ना, गुन्हेला माफ नाही केले ना, ते इथे कळाला होते हे सांगतात. अशी माहिती आहे. आम्ही इथे म्हणजे कसं स्थानिक आहे ना, आम्ही करंजीच्या गावचेच आहे. आम्हाला पूर्वी वडिलांनी सांगितले ते आम्हाला, म्हणजे जे माहिती ती तुम्हाला सांगतो. आणि इथे विहिरी चांगल्या आहेत. ते सुद्धा ना बकरीसुद्धा चरायला आलेले आहेत गडावरती. हा असोरेचा भाग आहे इकडे बघू शकता. हे इथे इकडनं पण असोऱ्या साईडने इकडे पण भूस्खलन झालेले आहे. किती हा गेलेला आहे. आणि ह्या तिकडे दिसते त्या तिच्या तिकडनं पण दोन साईडनं झालेलं आहे. हा इथं एकदम पिण्याचे पाणी 12 महिने पाणी असते ह्याच्यात. ते कोणी पण पितो एकदम चांगली. राजा महाराजांच्या वेळी ही दिसते ना निशाणी, ही बंदुकी ठेवायला एकदम बंदुकीची निशाणी. एकदम चांगलं पाणी बघा पिता पाणी.
इथं विहिरीचे आहे. शेजारीचे बकरे बघा ना किती चांगलं. आणि हे इकडनं दुसरी विहीर, ह्याच्यात पण 12 महिने पाणी राहते. हो पाणी असते. मंदिर आहे इकडे. करंजविरा गाव येथील जो सेतवागड आहे, त्या सेतवागडामध्ये नागपंचमीचा उत्सव परंपरा जी आहे, पचवी म्हणतात त्याला, ती साजऱ्या करण्यासाठी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आहेत आता येतील आणि आम्ही सुद्धा आता दर्शनासाठी आलेलो आहे. आता दर्शन घेऊ आणि थोडा वेळ थांबू. बरोबर ना? इथे जो डोंगर आहे करंजविऱ्यामध्ये, किल्ला पण शाळेत आहे. शेगवा करंजविरा गावाचेच सर्व रहिवासी आम्ही ग्रामस्थ करंजविराचेच आहेत सगळे. म्हणजे तुम्हाला वडिलांनी काही सांगितले म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ते थोडाफार आम्ही म्हणजे देऊ तुम्हाला का नाही. या सेगवागडावरती महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराचे पुजारी श्री जाने रडकामेरे हे पुजारी म्हणून तिथे काम करतात. परंतु त्याचा मुलगा काशीराम जाने मेरे हे या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी आज सकाळीच नागपंचमीच्या निमित्ताने पूजा करून घेतली आणि या पूजेसाठी आता
जवळून एकदम महालक्ष्मीचा गड किती चांगला दिसतो दुरून. नमो कोणाला